मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह अपमानकारक भाषेचा गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे जळगावात तीव्र निषेध करण्यात आला। एका संवादादरम्यान खासदारांनी पत्रकारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता। यामुळे संपूर्ण राज्यातील पत्रकार बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या कृत्याविरोधात संघटनेच्या वतीने जळगाव प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले। पत्रकार हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात। अशा वेळी लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे लोकशाहीला काळीमा फासणारे अशी भूमिका पत्रकारांनी मांडली। प्रशासनाने संबंधित खासदारांवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या कार्यालयामध्ये निवेदन दिले आहेत। संजय दिना पाटील हे मुंबई भांडूप परिसरातले खासदार आहेत। त्यांनी पत्रकारांना असभ्य वक्तव्य आणि स्वीकार पद्धतीने जे आज भाषा केलेली आहेत त्या संदर्भात संजय दिना पाटील यांचा गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहोत। आणि संजय दिना पाटीलला एक सांगू इच्छितो की ज्या पत्रकारांना तुम्ही स्वीकार केली आहे त्याच पत्रकारांनी तुम्हाला वरती आणलेलं आहे, त्यांनी तुमच्या बातम्या छापल्या आहेत, आज त्यांच्या जीवावर तुम्ही आज खासदार झालेले आहेत, हे लक्षात ठेवा। आणि पत्रकारांना तुम्ही असंभ्य भाषेत जे वक्तव्य केले त्याची तुम्ही जाहीर माफी मागावी। खासदार संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांसोबत अत्यंत अशोभनीय वर्तन केलेलं आहे। 4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पत्रकारांशी चुकीच्या पद्धतीने वर्तन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील। मात्र त्यानंतर आज त्यांच्याच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एका खासदाराकडून असं वक्तव्य करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे। मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि पत्रकारांसमोर एक आदर्श ठेवावा की यापुढे कोणाची पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वर्तन करण्याची हिंमत होणार नाही। आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगेल की तुम्ही आपल्या पक्षात घेणाऱ्या लोकप्रतिनिधीचा कसं वागणूक आहे काय आहे बघून त्याला प्रवेश द्यायला पाहिजे होता। आता ते शिवसेनेत आले आणि त्यांची भाषा मगरूरची होऊन गेलेली आहे। गेल्या 5-7 दिवसात त्यांचे जे स्टेटमेंट आहेत, जे त्यांचे वक्तव्य आहेत, हे अत्यंत चुकीचे आहेत। उघडपणे गुंडगिरीची भाषा ते करत आहेत आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी निश्चित करतो आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी असणार आहे। आज आम्ही जळगाव जिल्हा एसपी यांना श्रीकांत देवरे साहेबांना निवेदन दिलेलं आहे की संजय दिना पाटील जे शिवसेनेतून बंडखोरी करून परत शिवसेनेत गेलेले आहे, त्यांनी कुठला राग कुठे काढला, पत्रकारांना शिवीगाळ केली, इतक्या अर्वाच्य भाषेमध्ये जी शिवीगाळ केलेली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला तर सामान्य नागरिकांचा सुद्धा संताप सुटेल। कुठेतरी इतका भयानक एक लोकशाहीला घातक असा हा विधान आहे। शिव्या दिलेल्या आहे, मी तुम्हाला जेवण देतो, तुम्ही माझ्या तुकड्यावर पडतात वगैरे वगैरे काय काय बोललेले आहे, हे चुकीचं आहे। कुठेतरी ही जी वाटचाल चालू आहे, हे जे पुरोगामी महाराष्ट्र आहे, जिथे सर्व धर्म समभावाची जी संकल्पना आहे, सर्वांना घेऊन चालायची, ती संकल्पना कुठेतरी मोडीत कालच परवा मुख्यमंत्री बोलले की पत्रकारांचा अन्याय सहन केला जाणार नाही, परंतु आज अशा प्रकारची घटना घडते। कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता सगळ्यांना समज देण्याची गरज आहे की पत्रकारांना कुठेही दुखवू नका, कारण पत्रकाराचा असा एक समाजामध्ये घटक आहे की जो दिवस रात्र स्वतःची पर्वा न करता सरकारची किंवा सरकारच्या कामाची पोहोच जनतेपर्यंत पोहोचत असतात। त्यांच्या साठी अशा प्रमाणे बोलणं कुठेतरी चुकीचं आहे आणि याचा आम्ही सर्व जाहीर निषेध करतो। गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही इथे निषेध केलेला आहे। ज्याप्रमाणे आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलं, आज एसपी साहेबांना दिलेलं आहे, कुठेतरी याच्यामध्ये न्यायाची भूमिका आम्हाला पाहिजे आहे।